कोपरगाव शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा सुभाषनगर येथून पोलिसांनी जप्त केला आहे। सदर कारवाईत तब्बल 48,993 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल मिळून आला असून या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे। शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सायंकाळी 3:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी सुभाषनगर परिसरात छापा टाकून ही कारवाई केली। पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व पथकाने ही धडक कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अनवर गुलाब पठाण वय 34 राहणार सुभाषनगर कोपरगाव यांच्यावर लक्ष ठेवले होते। छापेमारी दरम्यान त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये विविध ब्रँडचे पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले आढळले। महाराष्ट्रात या पदार्थाच्या उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि विक्रीवर पूर्णतः बंदी असतानाही आरोपीने आर्थिक लाभासाठी याचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये विमल केसरयुक्त पान मसाला, डायरेक्ट स्पेशल पान मसाला, राजनिवास पान मसाला, आर्यन इजाफरा आणि जर्दा अशा विविध ब्रँडचा समावेश आहे। या सर्व वस्तूंची एकूण किंमत जवळपास 49,000 रुपये इतकी आहे। सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 123, 272, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि त्याखालील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस प्रशासनाने असे प्रकार रोखण्यासाठी शहरात गस्त व गुप्त माहिती संकलन अधिक तीव्र केल्याचे संकेत दिले आहेत। प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या विक्रीमुळे जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव नागरिकांनी ठेवावी आणि अशा प्रकाराबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।